आगामी वसई विरार महानगरपालिका चुनाव से पहले शहर की राजनीति में बड़ा उलटफेर देखने को मिला है। शिवसेना, शिंदे गुट और भारतीय जनता पार्टी ने मिलकर चुनाव लड़ने का औपचारिक ऐलान कर दिया है। गुरुवार को नालासोपारा स्थित भाजपा कार्यालय में हुई संयुक्त बैठक में इस युति पर अंतिम मुहर लगी। इस बैठक में दोनों दलों के वरिष्ठ नेताओं की मौजूदगी रही और सीटों के बंटवारे को लेकर भी प्रारंभिक सहमति बनी है। सूत्रों के अनुसार शिवसेना, शिंदे गुट लगभग 24 सीटों पर चुनाव लड़ सकती है, जबकि शेष 3 से 4 सीटों के बंटवारे को लेकर अंतिम फैसला जल्द ही लिया जाएगा। हालांकि दोनों दलों ने संकेत दिया है कि सीट वितरण आपसी सहमति और जीत की संभावना को ध्यान में रखते हुए किया जाएगा, ताकि युति को अधिकतम लाभ मिल सके। इस युति की घोषणा से वसई विरार की स्थानीय राजनीति में हलचल तेज हो गई है। अब तक जहां बहुजन विकास अघाड़ी, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना अपनी अपनी रणनीति बनाने में जुटे थे, वहीं शिवसेना भाजपा गठबंधन के आने से मुकाबला और अधिक रोचक हो गया है। राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि ये युति शहरी वोट बैंक, विशेषकर मराठी और हिंदुत्व समर्थक मतदाताओं को एकजुट करने की कोशिश है। साथ ही विकास, कानून व्यवस्था और प्रशासनिक स्थिरता जैसे मुद्दों को प्रमुख चुनावी एजेंडा बनाया जा सकता है। वहीं विपक्षी दलों ने इस युति को अवसरवादी गठबंधन बताते हुए आलोचना शुरू कर दी है। उनका कहना है कि यह गठबंधन केवल सत्ता के लिए किया गया है, न कि जनता के हित के लिए। आने वाले दिनों में इस युति के बाद राजनीतिक बयानबाजी और तेज होने की पूरी संभावना है। ब्युरो रिपोर्ट। मॅरेथॉन बैठका वारंवार पार पडत आहेत, मात्र तोडगा काही निघत नाही। आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? आजच्या बैठकीमध्ये आमचं महायुतीचं फायनल झालेलं आहे आणि फायनलमध्ये थोडंफार फरक पडतोय, तो आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आताच बोलले आणि भाजपचे अध्यक्ष रवी चव्हाण, मी शिंदे साहेबांशी पण बोललो। 2-4 सीटवरती प्रॉब्लेम आहे, तो आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल। किती जागांवर तुमची तडजोड होत आहे? भाजप किती आणि सेना किती? आता आमची 24 सीट आमच्या फायनल झालेल्या आहेत। बाकी 2-4 सीटवरती आहेत आपलं तर थोडाफार फरक, तो आज संध्याकाळपर्यंत सीएम साहेबांनी शिंदे साहेब पाहिजे। शिवसेनेला किती पाहिजेत आणि भाजप किती सीटवर लढत? आता किती पाहिजे हा विषय नाही, हा वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढायचं आहे। आजचा काही तोडगा निघाला का नाही? तोडगा निघाला म्हणून आम्ही बसलोय सगळं। तरी आणखी तिला कायमच आहे? काही नाही, आता फायनलच आता उद्यापासून काम फॉर्म भरायचं चालू करू। कधी फॉर्म भरणार आहेत? उद्यापासून चालू होईल, म्हणजे 2 दिवसात चालू होतील, पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू होईल। सांगणार कशा पद्धतीने आजची बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत, कारण वारंवार बैठका सुरू आहेत। आज आदरणीय फाटक साहेब, आम्ही तिन्ही आमदार, आमच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञाताई, महेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर आणि आमचे नेते चौधरी साहेब, आम्ही सगळे एकत्र बसलेलो, चर्चा झाली। चर्चामध्ये 2 ते 3 जागा यावरती तोडगा काढण्याचे संपूर्ण अधिकार प्रदेशाचे आहेत, ते निर्णय घेतील। पण युती आमची झालेली आहे, उद्यापासून याचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू होईल। आता किती जागेवरती नेमका तोडगा निघालेला आहे आणि किती जागा भाजपा लढवणार आहे आणि किती जागा शिवसेना लढवणार आहे? शिवसेना मी सांगितल्याप्रमाणे 24 जागेवरती निर्णय झालेला आहे। बाकीच्या जागा आहेत त्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ आहेत माननीय मुख्यमंत्री, बाकीच्या म्हणजे 2 ते 3 जागा, 4 जागा असतील तर थोड्याफार जागा आहेत, म्हणजे तो निर्णय होण्यासारखा झालेलाच आहे। त्यामुळे उद्यापासून आमचं फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू होईल आणि आमचं एकच लक्ष आहे, या वसई विरार मधील जनतेला सुशासन देणं आणि चांगला विकास इथल्या रहिवाशांना देणं, हेच आमचं लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे। आणि इथली निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढणार।